सराव प्रश्नसंच ICDS. विद्यमान केंद्रीय अर्थमंत्री कोण आहेत? विद्यमान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आहेत. विद्यमान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कितव्यांदा अर्थसंकल्प सादर केला? 7व्यांदा अर्थसंकल्प सादर केला. भारतात कोणत्या आर्थिक वर्षात सर्वप्रथम जेंडर बजेट मांडले गेले होते? 2005 ते 2006 मध्ये जेंडर बजेट मांडले गेले होते. अल्पवयीन मुलांसाठी आई वडिलांनी पालकांनी दिलेले योगदान लक्षात घेऊन मुलांसाठी NPS खात्यात रक्कम भरण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली? NPS वात्सल्य योजना. केंद्रीय अर्थसंकल्प 2024 मध्ये कर्करोगावरील कोणत्या औषधाला सीमाशुल्कमधून पूर्णपणे सूट दिली आहे? वरील सर्व: ट्यूझुमेब, ओसिमेटिनेब, दुर्वालुमेब. केंद्रीय अर्थसंकल्प 2024 मध्ये कोणत्या आजारावरील 3 औषधांना सीमाशुल्कमधून पूर्णपणे सूट दिली आहे? कर्करोग. महिला लघु उद्योजकांसाठी या वर्षापासून कोणती योजना सुरू करण्यात येणार आहे? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना.